ठिय्या आंदोलन केलं, काय मागणी होती तुमची? नाही, ठिय्या आंदोलनाचं एकच कारण होता की 10 दिवस अगोदर आम्ही आयुक्त साहेबाला इथे येऊन भेटलो. कारण की मागे जे टिपूचा बोर्ड लागलेला आहे तो नाराधामा आहे. आणि काल आमच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सभागृहामध्ये तिथे वक्तव्य त्यांनी केलं की, आणि ती इतिहासच आहे तो, की 75,000 हिंदूचा कत्ल करणारा तो टिपू आहे, 30,000 गाईचा कत्ल करणारा तो टिपू आहे. मग असा माणसाचा इथे बोर्ड जे लागलेला आहे त्याला आमचा विरोध अगोदर पण होता, आज पण आहे. त्यासाठी आम्ही 10 दिवस अगोदर आयुक्ताला पत्र दिलं होतं की त्याच्यावर तुम्ही ते बोर्ड काढा आणि तिथे नवीन नाव द्या, छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा APJ अब्दुल कलाम नाव द्या, जे आपल्या देशाचे जे प्रतीक आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्यावर काही ना काही कारवाई करतो. आणि योगायोग काल ते राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी यावर वक्तव्य केलेलं आहे. त्यासाठी आज आम्ही इथे आयुक्त साहेबाला भेटायला आलो की साहेब, आम्ही तुम्हाला जे पत्र दिलं त्याचा काय झालं कारवाईचा. तर आयुक्त नसल्यामुळे आम्ही तिथे ठिय्या आंदोलन दिलं. उपायुक्त साहेब आले आम्हाला, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. आम्ही त्यांना तेच सांगितलं की साहेब, ते नियमाप्रमाणे आम्हाला शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे. नियमाप्रमाणे या राज्याचा मुख्यमंत्रीचा वारंवार त्यावर टिप्पणी आहे, तर तो बोर्ड इथे नाही पाहिजे असं आमची मागणी आहे. त्यांनी आम्हाला 8 दिवसाचं सांगितलं की आम्हाला 8 दिवस वेळ द्या, 8 दिवसात आम्ही काय कारवाई करतो तुम्हाला लिखित स्वरूपात देतो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी आज आम्ही हे आंदोलन थांबवलं. आज नाही तर आम्ही हे बोर्ड काढणार होतो. आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही सांगा, तुम्ही कारवाई करत नसणार तर आम्ही ते बोर्ड काढतो, जे आमच्यावर कारवाई होणार तर आम्ही पाहू पुढे. कारण की तो इथे बोर्ड नाही पाहिजे. तुम्ही बोर्ड लावा ना, बाकी जे लोक आहेत त्यांचे बोर्ड लावा, तो बोर्ड आम्हाला इथे नाही पाहिजे, आमची मागणी आहे. त्यांनी 8 दिवस सांगितलेलं आहे. आम्ही यांनी नाही केलं नियमाप्रमाणे तर आम्ही या शहरामध्ये याबद्दल स्वाक्षर मोहीम आणि सर्व करून तरी त्यांनी कारवाई नाही केली तर आमच्या पद्धतीने ते आम्ही बोर्ड काढणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.